आज भारतासाठी खूप मोठा असा उत्साह आहे। संविधान दिन म्हणजे हा आनंदाचा दिवस आहे। दिवाळीपेक्षा मोठा सण आहे संविधान दिन। ज्या संविधानाने बाबासाहेबांनी संविधान लोकांना दिलं आणि लोकांना स्वातंत्र्य झाले, म्हणजे ज्यांना आपल्या संविधानाबद्दल सगळ्या गोष्टी मन मोकळेपणाने करता येत आहेत आज संविधानाच्या माध्यमातून। नाही तर आपण बंदिस्त होतो। संविधान बाबासाहेबांनी स्थापन दिल्यानंतर आपण आज स्वातंत्र्य झालो। संविधानाचं हे महत्त्व आहे। संविधानाने खूप लोकांना असं मोठमोठ्या गोष्टी दिल्यात का त्या आपण हे करू शकत नाही। महिलांना आरक्षणासाठी, महिलांना प्रॉपर्टीमध्ये हिस्सा, महिलांना गरोदरपणामध्ये सुट्टी, या सगळ्या संविधाना मार्फतून बाबासाहेबांनी जनतेला दिलेल्या आहेत। कामगारांना 12 तासाचे 8 तास करून दिले। 8 तासाचं बोनस बाबासाहेबांमुळे मिळतं संविधानामुळे। आज संविधान हे खूप देशाचं मोठं पवित्र ग्रंथ मानलं जातं। आणि आज हे झाले इलेक्शन झाले त्याही संविधानाच्या मार्फतून झालेलं आहे। फक्त संविधान वापरताना नेते कसे संविधानाचा वापर करतात त्याच्यावर ठरलेलं आहे। बाकी संविधान बाबासाहेबांनी लिहिताना खूप चांगल्या प्रकारे लिहिलेलं आहे। बाबासाहेब म्हणलेले मी संविधान लिहितोय, चांगले की वाईट आहे, पण ज्यांच्या हातात जाईल जे त्याचा वापर करतील तेव्हाच कळत संविधान चांगले की वाईट आहे। एवढं बोलतो। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 11 दिवस 18 दिवस 2 वर्ष 11 महिने 18 दिवस भारताचं संविधान लिहिलं। भारताचं संविधान प्रत्येक भारताच्या नागरिकासाठी आहे। प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना त्याचा उपयोग आहे। आणि हे संविधान आज जो 75वा संविधान दिवस होतोय, महोत्सव होतोय, सुवर्ण महोत्सव, तर हा महोत्सव फक्त बौद्धांचा नाही, तमाम भारताच्या नागरिकांचा आहे। तमाम बौद्ध बांधव, तमाम इतर जातीचे लोक ह्या संविधान रॅलीमध्ये सामील झाले पाहिजे। आणि बाबासाहेबांनी जी घटना लिहिली, जी घटनाचा दुरुपयोग राजकीय नेते व्यवस्थित करणार नाही, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला। कारण त्यांना संविधान जर उपयोग करताना आलं तर बुद्धाचं तत्वज्ञान आणि बुद्ध धम्माचा ग्रंथ ह्याचं वाचन करून आपण समाजाचे हितकारक आणि नागरिक एक चांगले घडू शकतो, असं बाबासाहेबांचे विचार होते। आणि ह्यासाठीच बाबासाहेबांनी जी देशाची डोळ्यात तेल घालून जी घटना लिहिली त्याचा आजच्या राजनीती लोक, राज्यकर्ते लोक योग्य तो उपयोग घेत नाही, योग्य तो उपयोग चांगला करत नाही। त्याच्यामुळं इतर आणि समाजाचं आणि इतर लोकांचं फार मोठं नुकसान करत आहेत। तर यांनी आपला पार्लमेंटमध्ये सुद्धा, विधानभवनमध्ये सुद्धा संविधान हे अखंड जगामध्ये त्याचा जसलोकाने स्वागत करावं असं मला वाटतं।